नमस्कार मित्रांनो, चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी आता त्यांच्या अभिनय संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे या विषयाच्या चर्चेला आता पुन्हा सूर लागला आहे। त्या म्हणाल्या, मी तरुण असताना जिम्स क्वचितच अस्तित्वात होत्या। आमचं काम हा एक प्रकारे व्यायाम असायचा, पण टेलिव्हिजनसाठी खूप मेहनत आणि वेळ द्यावा लागतो। सकाळी लवकर बाहेर पडायचं, रात्री उशिरापर्यंत शूटिंग करायचं, रात्री 11 वाजता घरी परत यायला आणि दुसऱ्या शिफ्टसाठी पुन्हा सकाळी 6 वाजता उठावं लागायचं। माझ्या लक्षात आलं की मला व्यायाम करायला, आराम करायला किंवा श्वास घेण्यासाठीही वेळ मिळत नव्हता। त्यामुळे मी कामाचा वेग कमी केला आणि म्हणूनच मी टीव्ही मालिकांमध्ये काम करणे थांबवले। या संदर्भात बोलताना त्यांनी मराठी टीव्ही इंडस्ट्रीमधील निराशाही व्यक्त केली। त्या म्हणाल्या, मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत खूपच गोंधळ झाला आहे। अनेकदा काम करण्यास उपलब्ध नसल्याचे स्पष्टपणे सांगितल्यानंतरही कलाकारांना शेवटच्या क्षणी फोन येतात। जर त्यांनी अचानक एखादा सीन शूटिंगसाठी बसवला तर त्वरित सेटवर येण्यासाठी कलाकारावर दबाव आणला जातो। यामुळे मला खूप त्रास झाला। त्यामुळेच मी ठरवले की मी यापुढे अशा पद्धतीने काम करू शकत नाही। अशा प्रकारे रोहिणी हट्टंगडींनी यापुढे मालिकेत काम का करणार नाही याबद्दल खुलासा केला। रोहिणी हट्टंगडी यांच्या या खुलास्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलेला आहे, कारण त्या सध्या ठरलं तर मग मालिकेमध्ये पूर्णा आजीच्या भूमिकेत झळकत आहे। तर त्या मालिकेतून एक्झिट घेणार का अशी चर्चा देखील सोशल मीडियावर रंगली आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।